शिकवणार आहे इंग्लिशची ग्रोइंग अप ही वाली पोएम जी 4th स्टँडर्डची फर्स्ट पेजवर आहे। तर मी आधी तुम्हाला वाचून दाखवते आणि मग तुम्हाला मी एक्सप्लेन करते। तर बघूया पहिल्या पॅरामध्ये काय आहे। ग्रोइंग अप म्हणजे छोटा म्हणणं मोठं आहे। मिस्टर थॉमस फ्रॉग एका फ्रॉगाचं नाव आहे। चल आता इथं काय दिलं पहिला पॅरा बघूया। लिटिल टॉमी टॅडबल began to weep and why for little Tommy Tadpole had lost his little tail। म्हणजे लिटिल टॉमी टॅडबल म्हणजे हा फ्रॉग एक छोटा वाला। हे एकदम हिची स्टोरी पोएम आहे ना इमॅजिन केलेली आहे। आता इथं काय दिलेलं आहे आपल्याला, हा जो छोटा फ्रॉग लिटिल टॉमी टॅडबलला काय बोलतात, छोटं। टॅडबलला फ्रॉगची जी पिल्लू असतात ना त्याला टॅडबल बोलतात। हा, तर त्याला जर छोटं होतं ना तर त्याला पूछ होती, तुम्ही बघू शकता। तर बघा तर त्याला एक सोडून असं दिलं पूछ, त्याला ती होती तेव्हा छोटा होता तेव्हा त्याला ती पूछ होती। आता तो मोठा झालाय ना म्हणून त्याने त्याची पूछ खोवून दिली, म्हणजे त्याने त्याची पूछ आहे ना ती लॉस्ट केली। आता दुसरा वाला पॅरा काय, चला बघूया। And his mother didn't know him as he went upon a log, for he wasn't Tommy Tadpole but Mr. Thomas Frog। आता इथं काय दिलेलं आहे, हा इथं लॉग म्हणजे लाकडं आता लाकडावर बसतात ना कोणी पण, तेच आता तो लाकडीवर असं करून बसलाय आणि रडतोय। पण इकडे त्याची मम्मी बघू शकता तुम्ही, इकडे त्याची मम्मी आहे। हा, बरं ती त्याला बघतीये पण त्याला ती ओळखूच येत नाहीये, कारण की जेव्हा तो छोटा होता तेव्हा त्याला पूछ होती म्हणून ती ओळखायची। आता तो मोठा झालाय म्हणून तो ते अरे मला कोणी ओळखतच नाहीये, म्हणून तो इकडे त्याची पूछ पण जेव्हा आहे ना छोटा होता तो होती, आता मोठा झाला म्हणून त्याची पूछ पण गेली, म्हणून ते इकडं लॉग म्हणजे लाकडावर बसून खूप रडतोय। आणि परत आपल्याला कळतं की हा एक टॅडबल नसून तर एक मोठा फ्रॉग झाला। जो कॉपने ना फ्रॉग असतो ना त्याला जन्म दिला तो टॅडबल बोलतात त्याला इंग्लिशमध्ये, म्हणजेच की फ्रॉगचा म्हणजे काय पण लिटिल बेबी असं ना, तर टॅडबल बोलले याच्यामध्ये। आणि जेव्हा हा मोठा झालाय तर याचं नाव काय बघा, मिस्टर थॉमस फ्रॉग। म्हणजे मिस्टर थॉमस फ्रॉग म्हणजे एकदम मोठा, म्हणजे एवढा मोठा नाही, आपण जेवढा मीडियम आहे तेवढा मिस्टर थॉमस फ्रॉग। आता याचं मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन केलेलं आहे, तुम्हाला पण समजलं असेल। तुम्हाला जर नाही समजलं ना तर तुम्ही व्हिडिओ जे बोलतो ना मागं करून बघू शकता। आता मी तुम्हाला नेक्स्ट वाला शिकवते। नेक्स्ट वाला आहे द बटरफ्लाय, म्हणजे सगळ्यांनाच माहिती ना बटरफ्लाय म्हणजे तितली, तर तितली। आता बघूया याचं काय दिलंय, बघूया चला। The fuzzy little caterpillar cowered upon a leaf, made herself a chairless and then fell asleep। आता द बटरफ्लाय आपण हिंदीमध्ये तितली बोलतो बरोबर, आता मराठीमध्ये काय बोलतो मी सांगते ना, मराठीमध्ये काय बोलतात, फुलपाखरू। आता इथं दिलंय द फुलपाखरू म्हणजे फुलपाखरू। आता म्हणजे आता मला नाही माहिती, चला आता आपण इथं काय दिलंय, द फिझी लिटिल कॅटरपिलर कवर्ड अपॉन अ लीफ। एक छोटंसं कॅटरपिलर असतं ना बघा, तो वाटाणा, आपली मम्मी वाटाणे आणते बघा, त्याच्यामध्ये असं खोलमधलं कॅटरपिलर असतात, हिरवे असतात बघा, ते कॅटरपिलर ग्रीन कलरचं असतं। आता त्यांनी काय केले, आपल्या स्वतःला लीव्स करणं असं कवर्ड केले, असं लीव असतं त्याला असं कवर्ड केलंय। काय दिलं बघा तुम्ही, इथं पण तेच दिलं, द फिझी लिटिल कॅटरपिलर कवर्ड अपॉन अ लीफ। त्यांनी आपल्या अंगाला शरीराला जी पत्ता असतो ना त्याच्याने असं कवर्ड केलंय। आता बघूया पुढं काय, सेकंड पॅरा। While she was sleeping, she dreamed that she could fly, and later when she woke up, she was a butterfly। ही काय पण बोलू शकतो आपण, ही जेव्हा झोपलेली स्लीप केली तेव्हा तिने कवर्ड केला ना लीफ संग, मग जेव्हा ती अशी करून झोपली परत ती ड्रीम म्हणजे स्वप्न काय बघत होती की शी ड्रीमेड दॅट शी कुड फ्लाय, म्हणजे ती काय स्वप्न
वॉज